हा बोल दीपा. हे राजकारण अगदी वाटोळं करणारे घराच आणि माझं सुद्धा. मी सुद्धा एक प्याद बनत चालले या राजकारणात. टेक इट इझी दीपा. मी माझा नवरा काय राजकारणातली गणितं बघून ठरवायचा? माझ्या भावनांना काही किंमत नाही. पप्पा सेन्सिबल आहेत. तुझ्यावर कुठल्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करणार नाहीत ते. मी ओळखते अरू त्यांना. दीपक म्हणतो त्यातही तथ्य आहे. पप्पांना ना राजकारणाशिवाय दुसरं काहीच दिसत नाही. दीपे, फोन ठेवते अरू. मम्मा येते. दीपे, काय ग? पप्पांनी तुला खालती थांबायला सांगितलं होतं ना? फोनवर बोलत होतीस ना? कुणाशी बोलत होतीस इतका वेळ? अरविंदशी. वाटलंच. आजकाल लई वाढलंय तुझं अरविंदशी बोलणं. हे बघ पुरी, बोला पत्र. काय म्हणतात आपली मंडळी? तेव्हा आपली मंडळी मुंबईला पोहोचली पण त्या माधवराव चव्हाणांचा फोन आला होता का? नाही, अजून तरी नाही आला. हे असं असते गड्या. जरा कुठं वारं उलट फिरायला लागलं की तंगड्या लावून पळत सुटतायत लोक. आता मजा बघा आहे पत्र. कालपर्यंत जे आपल्या दारात कुत्र्यागत बांधून घ्यायला तयार होतं ना, ते बी आता आपल्या वाटटाळ्या बघतील. देवा, आपल्या पण कार्यकर्त्यांमध्ये तेवढा उत्साह नाहीये. सगळे घाबरले. पण मी जाधवरावांना सांगितलं त्यांच्यावर लक्ष ठेवायला. आणि ते मला फोन पण करणार आहेत काही मंडळींचा नूर वेगळा वाटला तर. मला काही खरं वाटत नाही गड्या. उगा कशाला वाट बघत बसायची. लावा, जाधवरावांना फोन लावा. बर. नमस्कार जाधवराव, ऐपत बोलतोय. आली आहेत का मंडळी आपली? बर बर बर. तुम्ही लाईनीवरच राहा. मी जरा सांगतो तुम्हाला. देवा, ते म्हणतात की लोक म्हणतात उद्या घेऊया का मीटिंग? आतल्या का नो घाबरले सीएमला. या फोन इकडे. हा, चिमणराव बोलतोय. काय उद्या घ्यायची काय? म्हणजे या आधी फायनल झाल्यावर? बरं, तसं करूया. आणि सगळ्यांना माझा एक निरोप द्या. येताना म्हणा 5 किलो मटार घेऊन या. ओ मटार, ओ मटार, ओला वाटाणा. हा, 5 किलो घेऊन या म्हणा. बरोबर. काय नाही, मीटिंग मध्ये सगळेजण सोलत बसूया. तेव्हा दादासाहेब यार्दीना फोन लावू का? काय नको. श्रीकांतरावांचा फोन येऊन जाऊ दे एकदा दीपाला. या दीपानं सांभाळी म्हणजे मिळू दे. हो अरविंदराव, नमस्कार. मला जरा सायकल लावतो. नमस्कार. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. मला ओळखलं का? हो. तुम्हाला बंगल्यावर बघितलंय बऱ्याचदा. मी पंडित चावरे, पंडितराव चावरे. काय करता का आपण? राजकारण. म्हणजे आता तुमच्यापासून काय लपवायचं यावर राजकारण म्हणजे राजकारण. अहो, तसा मी 4थ्या किंवा 5व्या पायरीवरचा कार्यकर्ता.
म्हणजे तळागाळातला. अच्छा, म्हणजे सामाजिक कार्य. अहो मी मुंबईमध्ये चमचेगिरी करतो. आता चमचेगिरी म्हणजे नेमकं काय असतं ना, हे मात्र मला विचारू नका. मला नुसतं ऑब्झर्व करा. मी घुसतोय तिथं फार खोलवर घुसतोय. या आपल्या मुंबईतल्या बंगल्यात घुसतोय ना तसा. सेक्रेटरीच्या स्वयंपाकघरात, राजकारण्याच्या दिवाणखान्यात सर्व दूर शिरकाव असतो माझा. अहो पण हे सगळं कशासाठी? कॉन्ट्रॅक्ट. बरं का अरविंदराव, हे राजकारण म्हणजे एक भलं मोठं जाळ आहे कोळ्याचं किंवा अंधाराचा किल्ला आहे. असंख्य चोरवाटा, पळवाटा, भुयारा असलेला. मी फिरत राहतोय या भुयारातून त्या भुयारात, त्या भुयारातून त्या भुयारात. त्यामुळे आम्हाला वाटा काय देतो. पण काय आहे बरं का, तिथं ही माणसं हलावलेली असतात. अहो माणसांना माणसांची जरूर लागते, पण ती काय होतं एकमेकांना भेटत नाही तो. मग आम्ही त्यांच्या एकमेकांच्या गाठी घालून देतो. त्यांची कामं होत्यात आणि मला बी 4 तुकडं मिळतात. आता काँक्रीट उदाहरणच घ्या ना. आता बघा चिमणरावला हरवले का तू का, तो तिकीट नाही म्हणजे सत्ता बी नाही. आता थोक धरण्यासाठी त्यांना माणसांची आवश्यकता लागत. आणि आता जी माणसं ती त्यांना दिसतात ना, ती साली त्यांच्या मागे येणार नाहीत बरं का, ती त्या मुख्यमंत्र्याच्या मागे जाणार. आणि आता अशीच माणसं चिमणरावांच्या मागे येणार की त्यांना चिमणराव शिवाय पर्याय नाही. मग आम्ही त्यांना चिमणरावांच्या जवळ नेणार, चिमणरावला त्यांच्या जवळ आणणार. म्हणजे बघा उदाहरणार्थ श्रीकांतराव म्हणजे ते दादा यार्दीचं चिरंजीव. सध्या बघा योग शाखेचा प्रांताध्यक्ष. पण तुम्हाला सांगतो त्याला जायचंय मंत्रिमंडळात, पण त्याचा बाप त्याला काही नेऊ शकत नाही, कारण वजन कमी पडतं आणि त्या मुख्यमंत्री बी त्याला मानित नाही. तेव्हा आता चिमणरावच खरं त्याचा राजकारणातला बाप. चिमणराव जाधव आणि 50 विद्यमान आमदारांचा निवडणुकीच्या यादीत समावेश नाही. पक्षात मोठ्या फुटीची शक्यता. मुंबईत परत आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितले की या निर्णयाचा पक्षाच्या यशावर कोणताही परिणाम होणार नाही. आणि त्यापुढे त्यांनी सांगितले की या यादीत आता कोणतेही फेरफार होणार नाही. आणि देवा. तरीही हे सरकार धीमा असल्याचा आरोप श्रीकांत यार्दींचा विरोधी फोन आहे. पक्षनेते श्री नानासाहेब बागड यांनी विदर्भातील नरखेडा दीपाला येथे बोलवा. 10 लाखांचा प्रचंड सभेत केला. या सभेनंतर संत हा, बोला बसवाने श्रीकांतराव, प्रचंड बोला. दगडफेक केली. बातम्या बघितल्यात का? नाही, चिमणराव जाधव यांच्या पाठीमागे कोणताही कार्यकर्ता नसल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. शिवाय पक्षात असंतोष नसल्याचा दावाही खोटा असल्याचं ते बोलले. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना चिमणरावांनी कार्यकर्त्यांची मने कलुषित करायचा प्रयत्न करू नये असंही आवाहन त्यांनी केलंय. काय नाही हो, काय नाही सावटपणा आहे नुसता. तो आता श्रीकांतराव बघा त्याच्या पायापाशी जातोय का नाही, कुणाच्या, चिमणरावच्या. आणि जसं चिमणराव तग धरचाल तशी हा त्यांना मदत करणार. आणि एकदा झटका झाला रे झाला, पुढं मागे चिमणराव मुख्यमंत्री झालं की हो श्रीकांतराव कॅबिनेट मध्ये नवा तरतरीचा चेहरा म्हणून जाऊन बसणार. पण इथे तुमचा काय उपयोग? हा? अहो मी त्या श्रीकांतरावांना चिमणरावांच्या पंखाखाली बसण्याचा मार्ग सुचवलाय. दीपा, अहो काय साठ लोट जमतं का बघा म्हणलो. अहो पक्षाच्या महिला शाखेच्या अध्यक्षा करून टाक म्हणलो दीपा देवींना. सध्या सोनल फडतरे अध्यक्ष. तर बरं का मी काय केलं, त्या सोनल फडतरेची 2 प्रकरणं श्रीकांतरावच्या हाती सोपवली सेक्रेटरीच्या मदतीने. कोणाच्या? सेक्रेटरीच्या. म्हणजे काय झालं, श्रीकांतराव सेक्रेटरीवर खुश, सेक्रेटरी श्रीकांतरावर खुश, ऑटोमॅटिकली चिमणराव श्रीकांतरावर खुश आणि आपल्या दीपात आहे श्रीकांतराव चिमणराव यांच्यावर खुश. आणि हे सगळे मिळून माझ्यावर खुश. तर नेमक्या खुशीच्या गडबड गोंधळीमध्ये मी सांगितलेल्या 2-4 कागदांवर सह्या होत्यात आणि 10-12 लाखाची कामं दोघांची घालला तर मिळून बी जात्यात. माझं बी असतात त्या 2-3 लाख रुपये. हा, नाही तुम्ही दादासाहेबांवरती रागवू नका. अहो त्यांनी शेवटपर्यंत माझ्या नावाचा आग्रह धरला होता. आता देखील ते दिल्लीला माझ्या नावाची हे करतायत. हा,
कोण? हा 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 दीपा ना, आहे ना, आहे. बोला, तिलाच विचारा. महिला फ्रंटचं काम करणार का विचारतोय, बोला. हां, मी दीपा बोलते. दीपा, मी श्रीकांत बोलतोय. अगं, तुला एक विचारायचं होतं. आपल्या पक्षाच्या महिला फ्रंटचं काम बघशील का? नाही, तुझ्या वडिलांचं राजकीय वजन पाहता महिला फ्रंटला त्याचा फायदाच होईल, नाही का? श्रीकांतराव, थोडं स्पष्ट बोलू का? मला राजकारणात बिलकुल इंटरेस्ट नाही. अगं, पण मी काय म्हणतो, जरा विचार तर करून बघ ना याच्यावर. हा, हे बघ, असा घाई गडबडीत डिसिजन घेऊ नकोस. नाही, सॉरी. खरंच मला विचार करायला वेळ लागणार नाही. मी फायनल सांगते. ठेवते फोन. दीप, म्हणाले असतात तर जगाला आग नसती लागली. पण ती सोनल फडतरे, तिचं काय, ती खवळणार नाही का तुमच्यावर? अच्छा हो, अहो तिला नेतो ना त्या मुख्यमंत्र्याच्या पुतण्याकडे. हा, अहो त्याला लय इंटरेस्ट आहे तिच्यामध्ये. हा, आणि लावतो ना महिला गोर उद्योगावर ॲडवायझर म्हणून नेमणूक करायला. आणि एकदा हे रॅकेट बसलं ना तर अजून 1 लाख रुपये. हा, वा, जो जे वांछिल तो ते लावू म्हणतात ना, तेच. मग केव्हा ओळख आमची. आणि तुम्हाला बी यातलं काय लागलं तर सांगा आम्हाला. मी काय सांगतो खरं तुम्हाला, तुम्ही आता मुंबईला असायला पाहिजे, चिमणरावांना मदत करायला पाहिजे. काय धुम आहे राजकारण म्हणजे. अहो, पण मी मुंबईला जाऊन काय करणार? अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? चिमणरावांच्या आता बाजूला असलं पाहिजे. आता झिंग भलं राजकारणाला. हा, राजकीय डाव पेचांना प्रीती बोलणं काय, मिटिंग काय, फोन काय, थोम त्याच्या आईला थोम. तुम्ही आता जवळ राहाय पाहिजे त्यांच्या. नाही, मला रस नाहीये राजकारणात. अहो, तुम्ही असं कसं म्हणता? या जगामध्ये राजकारणात रस नाही असं म्हणणारा एक तरी माणूस घावल घावो. मी आहे ना तुमच्या समोर उभा. असं काय म्हणता? असं चुकताय तुम्ही. अहो, तुम्ही ध्यानात घ्या, हे राजकारण म्हणजे कसं आहे माहिती का? राड गाडग आहे, प्रचंड मोठं राड गाडग. अहो, गडा 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 गाड काढते. अहो, आत्ता भरलेलं गाडग आत्ता रिकाम होतं, आत्ता रिकाम झालेलं गाडग आत्ता भरते. थोम त्याच्या आईला थोम आडवितराव घुसा घुसा राजकारणात. अहो, मिनिस्टर होऊन जाल. चावरे, तुम्हाला भीती नाही वाटत? कशाबद्दल बाबा? मी चिडेन तुमच्यावर. हा, कशाला चिडवल बाबा माझ्या? तुम्ही माझ्याच फॅक्टरीत येऊन मला सल्ले देताय. नाही, तुम्ही चिडणार नाही याची मला गॅरंटी आहे. कसली गॅरंटी? हो, तुम्ही जंटलमन माणूस आहे. आणि जंटलमन माणूस कधी कुणा चिडल का? हो, चिडल. ठीक आहे, भेटू आपण. हा, येतो. या तुम्ही ऐपतराव. देवा, काही काम असेल तर थांबतो मी. बर. पप्पा, मला बोलायचं तुमच्याशी. नशीबच आहे बापाचं, बोला. पप्पा, तुम्ही मला दाबायचं कधी थांबवणार आहात? दीपकराव, काय 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 बोलताय तुम्ही? काय बोलताय? हा, जरा बोलताना नीट विचार करून बोलावं. काय कमी केलं आम्ही? काय कमी केलं सांगा? शिक्षण केलं, वाढवलं, फॅक्टरी काढून दिली. हा, अरविंद सारखा पार्टनर घेऊन गेला. आणखीन काय करायचं? हो, सगळं केलं. राजकारणापासून मला पद्धतशीर लांब केलं. सचिवालयात मला फिरायची चोरी, आणि वर गावभर बोंबलत सांगतोय की दीपकला म्हणे राजकारणात रस नाही. दीपकराव, आम्ही तुम्हाला राजकारणापासून मुद्दामून वेगळं ठेवलेलं नाही.
तुम्ही अतिशय बेजबाबदार वागता. अहो तुम्ही राजकारणात वरती आला तर आम्हाला नकोय का? आमच्या पोटचं लेकरू आहात तुम्ही. पण आम्ही घाबरतो तुम्हाला आणि तुमच्या भानगडींना. स्पष्ट बोलतो, तुम्हाला राजकारणात वरती आणायचं म्हणजे आमच्या पोटात गोळा उभा राहतो. तुम्ही तर बुडत्यालच, आम्हाला बी घेऊन बुडा. तुम्हाला भीती वाटते हे खरंय, पण कारण वेगळं आहे. बोला, आमच्या भीतीचं कारण तुमच्या तोंडात. बोला बोला. तुम्हाला भीती वाटते की उद्या मी वर आलो तर आपल्या भागात तुम्हाला पर्याय निर्माण होईल. दीपकराव, आमचं नेतृत्व स्वयंभू आहे. आम्ही कार्य करून मोठे झालो आहोत. आम्ही आमच्या हिकमतीवरती राजकारणात आलो. बापाच्या धोत्राला लोंबकळून नाही आलो. तुम्ही किती थोर पुढारी आहात हे वर्तमानपत्रवाले रोज लिहितात. कॉलमच्या कॉलम लिहितात तुमच्या भ्रष्टाचारावर. हे दीपक, बस बस. तू काय सांगतो मला त्या पेपरवाल्यांचं? बिड्या एवढत लेखणी चालवून नेतृत्वाची मोजदाद होत नाही. असं असेल ना तर सोडा तुमची पुणे मुंबई आणि चला आमच्या मराठवाड्यात. असे नुसते माळचे माळ दाखवतो, विस्तीर्ण ओसाड पडलेले माळ. आणि नुसता माळ चालून दाखव म्हणा, पार्श्वभागाला मोड येतील मोड. अशा माळावरती एखादी तरी पोटी काढून दाखवा. भ्रष्टाचारी म्हणतात मला. हे बघा दीपकराव, तुमच्या आईनं विचारा. आपल्या गावात जिथं साखर कारखाने आहेत ना, त्याच्या आधी तिथं काय होतं? अजून तुम्हाला नादान बाप वाटतो ना, भ्रष्टाचारी बाप वाटतो ना? त्या नादान बापानं या शापित माळ्यावरती साखर कारखाने उभे केले आहेत. अरे जे माळ फक्त सरटे फळायचे, त्या माळांना, उसाळ माळांना ऊस फळायला लावला या बापानं, त्या भ्रष्टाचारी बापानं. दीपकराव, तुम्हाला राजकारण म्हणजे फक्त गुलाल दिसतो, गुलाल. शपथविधी, सभा समारंभ. दीपक, तू तुझ्या बेडरूम मध्ये जा.